सांगली दिनांक 17. आमदारांनी गेल्या 10 वर्षात विधानसभेत तोंडसुद्धा उघडलेलं नाही. मी उभा राहणार नाही असं जाहीर करूनसुद्धा पक्षाने गाडगीळ यांच्यावर जबरदस्तीने उमेदवारी लादली. त्यांना स्वतःहून निवडून यायची शाश्वती नाही. तो माणूस आज विधानसभेसाठी उभा आहे. पक्षाने त्यांना उभं केलं आहे, त्यामुळे त्यांना निवडणुकीसाठी उभं राहायचं नव्हतं. त्यांना आपण कसे निवडून देऊ शकतो असा घणाघाती टोला माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी अपक्ष महिला उमेदवार जयश्री पाटील यांच्या सभेत दिली आहे. सांगलीतील 100 फुटी रस्त्यावरील पाकिजा मस्जिदसमोर जयश्री पाटील यांची जाहीर सभा झाली आणि यावेळी व्यासपीठावर पूजा पाटील, सोनिया होळकर पाटील, सत्यजित पाटील, संग्राम पाटील, माजी नगरसेवक फिरोज पठाण, आयुब पठाण, युनुस महात, निरंजन आवटी, माजी महापौर किशोर शहा, कय्यूम पटवेगार, सिकंदर जमादार, मुस्ताकभाई खाटीक, RPIचे किरण कांबळे, महावीर कागवाडे, वंचितचे नितीन सोनवणे, ॲडव्होकेट शहजाब नायकवाडी, संतोष पाटील, शीतल लोंढे, शमिकांत आवटी यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुढे प्रतीक पाटील म्हणाले, आमची विचारसरणी काँग्रेसची आहे. ही लढाई काँग्रेस विरोधी नाही. भाजपाला हरवण्यासाठी आमची उमेदवारी आहे. त्यामुळे आमच्यासाठी मुस्लिम समाजाचे मतदान महत्त्वाचे आहे. जयश्री पाटील हे इतिहासाचे साक्षीदार आहेत. गाडगीळांनी विधानसभेत विकासाच्या मुद्द्यावर कोणता वेगळा मुद्दा मांडला का? त्यांच्याच पक्षातले त्यांचेच नगरसेवक आहेत. कार्यकर्ते यांची नाराजगी का आहे? ज्याला तुमच्या अडचणीची जाणीव नाही तो तुमचा उमेदवार नाही. त्यामुळे आम्ही महिला उमेदवार उभी केली आहे. त्यामुळे सांगलीत महिला पॅटर्न राबवूया. जयश्री पाटील म्हणाल्या, विरोधी उमेदवाराकडून जयश्री पाटील यांना पाठिंबा देणार असल्याची चर्चा सुरू होती. परंतु मी मदन पाटील यांची बायको आहे. मदन पाटील एक लढवय्या नेता होता. त्यामुळे लढत्या रणांगणातून मी कधीही माघार घेणार नाही. माझी उमेदवारी तुमच्या सगळ्यांची आहे. मदन भाऊ की जोरो खडी रहेंगी तो हम उनके साथ रहेंगे. अभी और टाइम आ गया है असा खणखणीत डायलॉग जयश्री पाटील यांनी मारला आहे. निरंजन आवटी म्हणाले, अल्पसंख्याकांना न्याय देण्याचं काम मदन भाऊंनी केलं. सांगलीत एका महिलेला संधी दिली गेली पाहिजे. मदन भाऊंनी गरिबांना नगरसेवक केलं तर कोणाला सभापती केलं.